शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मोदी बागेतील निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कुर्डुवाडीमध्ये शरद पवारांची गाडी काल मराठा आंदोलकांनी अडवली होती आणि त्यानंतर आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता वर्तवली जाते आणि ही शक्यता बघता ही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं कळतंय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मिकी, आज आंदोलन पुन्हा होण्याची कितपत शक्यता आणि काय काय खबरदारी आता घेतली जाते? अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर काल शरद पवारांची गाडी थेट मराठा जे सगळे समर्थक आहेत त्यांच्याकडून अडवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज शरद पवार त्यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी आहेत आणि या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा वाढवण्यात आलेला आहे। जर आपण समोर बघत असाल तर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चेकडून इशारा देण्यात आलेला आहे, जवळपास 10 वाजता ते मोठ्या संख्येने या ठिकाणी निदर्शनं करणार आहेत। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, कारण ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळं आज जर आपण बघितलं तर या मोदीबागच्या बाहेर जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी दिसतोय, गाड्यांचा, त्याचबरोबर सगळे पोलीस या ठिकाणी कडेकोट सकाळपासून हे सगळे तैनात करण्यात आलेले आहेत, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून जर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं आलेत तर त्यांना रोखण्यासाठी, कारण शरद पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। पलीकडच्या बाजूला त्यांचं कार्यालय आहे, शरद पवार त्या कार्यालयामध्ये आता उपस्थित आहेत, काही भेटीगाठी सुरू आहेत। मात्र शरद पवारांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे, जर वेळ आली म्हणजे अर्थात जर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली माझ्याशी येऊन भेटण्याची तर नक्कीच मी त्यांना भेटील, चर्चा करेल। मात्र अशा पद्धतीने आता काही वेळात हे आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यातील मोदीबाग जिथं शरद पवारांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, जोरदार घोषणाबाजी होणार आहे आणि त्यापूर्वी पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। प्रज्ञा, बरोबर आहे। काल कुर्डुवाडीमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत आणि निवासस्थानाबाहेरचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। सदा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।